नमस्कार. श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या आपल्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर श्री गणेशाय नमः. तर आपल्याला हा एक उपाय नक्की करायचा आहे. तर बघा, श्री गणेशाची सेवा केल्याने संतती प्राप्ती होईल, सुख शांती समाधान लाभेल, ऐश्वर्य लाभेल. ही एक वस्तू बाप्पा जवळच्या चरणी आपल्याला ठेवायची आहे आणि सर्व संकटे दूर होतील. आणि आज एक पौराणिक कथा मी सांगणार आहे. श्री गणेश कोणाला प्रसन्न झाले होते बघा. तर चला सुरुवात करूया. श्री गणेश पुराणात सर्व संकटांचा नाश होण्यासाठी, श्री गणेशाची कृपा प्राप्त होण्यासाठी संकष्ट चतुर्थीचे महान पुण्यकारक असे व्रत आवर्जून करावे असे सांगितले आहे. प्रत्येक महिन्याच्या वद्य चतुर्थीस गजाननाचे व्रत केले जाते. त्यास संकष्टी चतुर्थी असे म्हणतात. या व्रताच्या नावावरूनच हे व्रत भक्त भाविकांच्या जीवनातील संकटाचा नाश करणारे असून ते त्यांना सुख संपत्ती देणारे आहे हे नक्कीच सूचित होते. हे एक फार पूर्वीपासून अनेकांनी अनुभवलेला पुरातन प्रभावी व्रत आहे. श्री गणेश पुराणात या व्रतासंदर्भात जी कथा सांगितली आहे ती मी तुम्हाला सांगणार आहे. फार वर्षापूर्वी कृतिवीर्य नावाचा राजा होऊन गेला. हा राजा प्रजादक्ष, कर्तव्यनिष्ठ, भगवत भक्त होता. त्याच्या राज्यात सुख सौख्य नांदत होतं. व्रत आपल्या प्रजेचं पालन करायचा. या राजाची नगरी आणि त्याची अवघी प्रजा ही सुखात आणि मोठ्या आनंदात होती. स्वतः कृतिवीर्य राजा आणि राणी हे उभयता मात्र त्यांच्या वैयक्तिक जीवनात उदास आणि दुःखी कष्ट होते. त्याचं कारण म्हणजे त्यांना संतान नव्हते. एवढ्या मोठ्या राज्यकारभाराला कोणी वारस नव्हता. खरं तर आपल्याला संतान प्राप्ती व्हावी यासाठी त्यांनी अनेक प्रयत्न केले होते, पण कशानेच त्यांची मनोकामना मात्र काही केल्याने पूर्ण होत नव्हती. या सर्वाचा परिणाम म्हणूनच की काय, पण राजा कृतिवीर्य हा कधी त्याच्या राज्यकर्तव्यापासून दूर जात होता. तो वनात जाऊन बसायचा, राणी वनी भटकायचा. एकदा त्रिभुवनात संचार करणाऱ्या नारद मुनींनी राजास असे वनात दुःखी कष्टी अवस्थेत फिरताना पाहिले. त्यांनी लगेच स्वर्गलोकी जाऊन तो समाचार कृतिवीर्याच्या पित्यास दिला. तसे त्याला यावर काही उपाय शोधावा असा सल्लाही दिला. त्यानुसार कृतिवीर्याचा पिता हा ब्रह्मलोकी जाऊन ब्रह्मदेवास भेटला. आपल्या मुला-सुनेला संतती लाभासाठी त्याने काय करावे असे विचारू लागला. तेव्हा ब्रह्मदेवाने त्यास असे सांगितले की तू तुझ्या पुत्र कृतिवीर्य ह्याच्या हातून गतजन्मी ब्राह्मण हत्या झाली असून त्या संचितामुळे त्यास संतती होत नाही. तेव्हा कृतिवीर्याच्या पित्याने ब्रह्मदेवाचे चरण धरीत या पापाचे शालन करणारा आणि संतती लाभाचे सुख प्रदान करणारा एखादा उपाय सांगा अशी विनंती केली. त्यावेळी थोडा विचार करून ब्रह्मदेव म्हणाले, हे पहा, यावर एक उपाय आहे. तू तुझ्या पुत्रास आणि सुनेस श्री गजाननाचे संकष्टी चतुर्थीचे व्रत करण्यास सांग. जो श्री गजानन त्यांच्यावर कृपा करील. असे ऐकताच कृतिवीर्याच्या पित्याने ब्रह्मदेवाकडून हे व्रत केव्हा आणि कसे करायचे, त्याची विधी काय याबद्दल पूर्ण माहिती जाणून घेतली. लगेच त्याने त्याच रात्री आपल्या पुत्राच्या स्वप्नात जाऊन त्यास या प्रभावी व्रताची माहिती दिली. एक लिखित पत्र त्याच्या उशाखाली ठेवले. पित्याच्या सूचनेप्रमाणे कृतिवीर्य आणि त्याची पत्नी ह्यांनी ते व्रत मोठ्या भक्तिभावाने केले. त्याचमुळे श्री गजानन त्यांच्यावर प्रसन्न झाले आणि श्री गणेश कृपेचा प्रसाद त्यांना पुत्ररूपाने मिळाला. त्या सर्व गुण संपन्न अशा पुत्रानेही पुढे पित्याप्रमाणेच अनेक वर्ष सुखासमाधानाने राज्य केलं. तो श्री गजानन जसा त्यांना प्रसन्न झाला तसाच तो तुम्हा भक्त भाविकांनाही प्रसन्न हो हीच त्या मंगलमूर्ती चरणी प्रार्थना करते. तर आपल्याला बाप्पाच्या चरणी कोणती वस्तू व्हायची आहे बघा. आपल्याला बाप्पाच्या चरणी एक लाल धागा व्हायचा आहे आणि तो धागा गणपती बाप्पाचं स्मरण करायचं आहे. श्री गणेशायांचा मंत्र म्हणायचा आहे आणि तो धागा आपल्याला आपल्या हातामध्ये बांधायचा आहे आणि आपल्याला श्री गणेशाला लाल जास्वंदीचं फूल व्हायचं आहे आणि आपल्या मनातील जी इच्छा आहे ती इच्छा श्री गणेशाच्या समोर व्यक्त करायची आहे. तर ती धागा आपल्या हातात बांधल्यानंतर तो एक धागा
आपल्याला आपल्या घराच्या उंबऱ्याला देखील बांधायचं आहे, म्हणजे दरवाजाला वगैरे बांधायचं आहे. आणि बाप्पाच्या चरणी जास्वंदीचं फूल व्हायचं आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.